नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. च्या महत्वाच्या 4 सरळ सेवेच्या एक्झाम आहे, जसं की आदिवासी विभाग भरती जवळपास 17 वेगवेगळ्या पोस्ट आहे. त्यापैकी 3 पोस्टची ज्या एक्झाम आहे ती 16 जानेवारीच्या दरम्यान झालेली आहे. उर्वरित 14 पोस्टसाठी मात्र अजूनही काही अपडेट नाहीये. तर ह्या एक्झाम कधी होऊ शकतात थोडक्यात मी तुम्हाला सांगतो. आदिवासी विभागाची जर जाहिरात बघितली आपण तर त्यामध्ये 17 वेगवेगळे पोस्ट आहे. आता 14 राहिलेल्या ज्या पोस्ट आहे त्यांची एक्झामची डेट साधारणतः तुम्हाला परीक्षा कधी होणार आणि किती दिवस आधी कळवणार, तर 15 दिवस अगोदर तुम्हाला कळवलं जातं. बघा, 15 दिवस अगोदर ते कळवतात की तुमचे एक्झामचे शेड्यूल काय असणार आहे. जसं की 16 तारखेला तुमची एक्झाम होती, 1 तारखेला त्यांनी तुम्हाला कळवलं होतं की या 3 पोस्ट ज्या की लघु टंकलेखक, निम्न श्रेणी आणि उच्च श्रेणी लघुलेखक यांची एक्झाम झाली आहे. सो 15 दिवस अगोदर कळवतील. तो जर लक्षात घेतला भाग, तर आदिवासी विभागाची भरती जी राहिलेल्या 14 पदांसाठी फेबचा दुसरा किंवा तिसरा आठवडा, दुसरा किंवा तिसरा वीकला तुमची ही एक्झाम होण्याचे चान्सेस आहेत. आणि कदाचित या महिन्याच्या आता एंडलाच आहोत आपण, या पुढच्या आठवड्यामध्ये याचं डिटेल्स जाहिरात म्हणजे परीक्षेचं वेळापत्रक तुम्हाला ते देऊ शकतात. हे अंदाज मी तुम्हाला सांगतो, जो आम्हाला माहिती पडतो तो अंदाज आहे. कधी काही अडचण आली तर पुढे पण जाऊ शकतात, पण शक्यता आहे की या डेटच्या दरम्यान म्हणजे फेब्रुवारीच्या 2nd किंवा 3rd वीकला तुमची एक्झाम होण्याचे चान्सेस आहे. महिला बाल विकास विभाग जे आहे, ज्यामध्ये टोटल 9 वेगवेगळे पद आहेत. आय थिंक सो 9 पद आहेत. त्या 9 पदांची जाहिरात आलेली होती आणि फॉर्म भरलेली आहेत. तर यामध्ये महिला बालविकाची परीक्षा तुमची होऊ शकते फेबच्या एंडिंग पर्यंत. फेब एंडिंग पर्यंत याची एक्झाम होऊ शकते आणि याच्याबरोबरच तुम्हाला ICDS ची पण एक्झाम तुमची होऊ शकते फेब एंडिंग पर्यंत. दोन्ही एक्झाम फेब एंडिंग पर्यंत चान्सेस आहेत. आणि समाज कल्याण विभाग जी आहे ती, ज्याची ऍड तुम्ही बघितली असेल, 9 पोस्ट आहेत, वेगळ्या पोस्ट आहेत 9 अशा. आणि फॉर्म भरायला त्यांनी 2दा-3दा अपडेट केलं होतं. फॉर्म अजून भरा, मुलांनी फॉर्म भरलेच नव्हते. सो ही एक्झाम तुमची मार्च मध्ये होण्याचे चान्सेस आहे. मार्च मध्ये 2nd किंवा 3rd वीक यामध्ये ही एक्झाम होण्याचे चान्सेस आहेत. म्हणजे टोटल ह्या 4ही सरळ सेवेच्या एक्झाम जर बघितल्या तर 15 मार्चच्या आत या सगळ्या होण्याचे चान्सेस आहेत. याच्यानंतर लेखा व कोशागारच्या जाहिराती आता विभागानुसार आलेत. बघा, 6 विभागाच्या आलेल्या आहेत. आय थिंक कोकण राहिलेली असेल, ती पण आली वाटतं काल परवा. सो त्यांच्या पण एक्झाम तुमच्या एप्रिल-मे मध्ये होण्याचे चान्सेस आहेत. सो या 4 एक्झाम ज्या आहेत ना, आता हा अंदाज मी तुम्हाला सांगतोय आणि 15 दिवस अगोदर तुम्हाला कळवण्यात येईल. तुम्हाला माहिती आहे IBPS ही एक्झाम घेते, बाकी TCS तुमच्या एक्झाम घेत आहे. सो 15 दिवस अगोदर कळल्यानंतर तुम्हाला 10 दिवस अगोदर तुमचं हॉल तिकीट वगैरे डाउनलोड करता येतं. तुम्हाला सेंटर कळतं, टायमिंग कळतो, शिफ्ट कळते, नाही का. सो 15 दिवस अगोदर तुम्हाला इन्फॉर्म करतील आणि तुम्हाला मग ते हॉल तिकीट डाउनलोड करून तुम्हाला सेंटर मिळणार आहे. सो हा एक अंदाज विद्यार्थी मित्रांनो तुम्ही अभ्यास करत आहातच. फक्त बऱ्याच विद्यार्थ्यांनी बरेच कमेंट टाकून असे प्रश्न विचारलेले आहेत की सर एक्झामच्या बद्दल अपडेट द्या. सो याची अपडेट अशीच आहे की या एक्झाम ह्या डेटला तुमच्या होणार आहेत, होण्याचे चान्सेस आहेत, हा अंदाज आहे. सो तयारीत राहा. कुठे मागे पुढे होण्याचे चान्सेस आहेत बरं का, पण एक गोल ठेवा, एक अंदाज ठेवा की तुम्हाला रिव्हिजन असेल तुमची, आता एंडमध्ये आहात, टेस्ट सिरीज तुम्ही देत असाल तर देत राहा. टेस्ट सिरीज चांगल्या पद्धतीने द्या. तुमचा अभ्यास खूप चांगला झालेला आहे, खूप चांगला अभ्यास तुम्ही करत आहात. बरेच विद्यार्थी कनेक्ट आहे, खूप चांगला अभ्यास ते करत आहे. आणि आता शेवटच्या या टप्प्यामध्ये म्हणजे राहिलेल्या एक्झामच्या डेटच्या अगोदर 15 दिवस अगोदर तुम्ही ऍटलिस्ट टेस्ट जास्तीत जास्त सोडवा. टेस्टमध्ये कुठे वीक आहात, कोणत्या टॉपिकवर, कोणत्या सब्जेक्टला कमी मार्क पडतात, ते थोडंसं जरा अनालिसिस करा आणि त्याच्यावरती भर द्या. काहीही गरज लागली, मदत लागली तर इग्नाइट अकॅडमी तुमच्याबरोबर आहेच. सो अभ्यास चांगला करा. या डेटच्या दरम्यान तुमच्या एक्झाम होण्याचे चान्सेस आहेत आणि 15 दिवस अगोदर तुम्हाला कळवतील, काही प्रॉब्लेम नाही आहे. ओके. सो काही मदत लागली तर हेल्पलाईन नंबर आमचा आहेच, 8888 25 61 17. तुर्तास थांबतो. आवडला व्हिडिओ तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.